नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा जे काही बँकिंगचे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा एक गुड न्यूज आलेली आहे. आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन जे आहे सकाळी डिक्लेअर केलेलं आहे आयबीपीएसच्या वेबसाईटवर. आणि ह्या वर्षी बंपर वॅकन्सी ज्या आहेत त्या आयबीपीएस ना प्रत्येक बँकेने जवळपास डिक्लेअर केलेल्या आहेत. जवळपास इंडियाचा विचार केला तर 4135 वॅकन्सी 4135 वॅकन्सी ज्या आहे त्या आयबीपीएस ना या वर्षीच्या नोटिफिकेशन मध्ये डिक्लेअर केलेल्या आहे. जे काही विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही ऑनगोईंग रिक्रुटमेंट चालू आहे किंवा फॉर्म फिल करणे चालू आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहे. म्हणजे एसबीआय पीओचं ऑलरेडी फॉर्म फिल करणं चालू आहे. नंतर आयबीपीएस क्लर्कचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचं सुद्धा ऑलरेडी फॉर्म भरणं चालू आहे. मग जर विचार केला समजा आपण या तिन्ही नोटिफिकेशनचा, म्हणजे जवळपास जे की ऑक्टोबर मध्ये नोटिफिकेशन आलेले आहे सर्वांची ऍडिशन केली समजा जे की वॅकन्सी डिक्लेअर झालेल्या त्या जवळपास 14,046 वॅकन्सी होतात टोटल. विद्यार्थी मित्रांनो मला सांगा तुम्ही 14,046 वॅकन्सी ज्या आहे एवढे बंपर रिक्रुटमेंट स्टेट लेवलला कुठे चालते? चालते का? नाही. मग एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी बँकिंग सेक्टर मध्ये आहे तर ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा आणि स्टडीला जो आहे जास्तीत जास्त वेळ द्या आणि जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला समोर दिसते त्याच्याकडे फोकस करण्याचा प्रयत्न करा. आजचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे या नोटिफिकेशन बद्दल मी डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये वॅकन्सीज किती आहे, नंतर ह्याच्या वॅकन्सीज आलेल्या आहे वॅकन्सीज साठी एज्युकेशन क्वालिफिकेशन किती पर्यंत कोणत्या डेट पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे, नंतर कोणत्या डेट पर्यंत एज मिनिमम किती पाहिजे मॅक्झिमम किती पाहिजे, नंतर पुन्हा एक्झाम सेंटर कोणते आहे एक्झाम पॅटर्न कोणता आहे, या सगळ्या गोष्टी एक्झाम फीस किती आहे, नंतर कॅटेगरी वाईज वॅकन्सीज किती आहे, या सगळ्या वन बाय वन मी काय करणार आहे क्लिअर करणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन आलेलं आहे बरोबर आहे. आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे सध्या. अगोदर मी तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो की सध्या ऑनगोईंग रिक्रुटमेंट कोणकोणत्या आहे त्याबद्दल मी बोलणार आहे सुरुवातीला. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर ऍड कोणती आहे ऍड कोणती ऍडव्हर्टाईज कोणती येणार आहे. अरे बाबांनो सध्या तुमच्या समोर एवढ्या मोठ्या वॅकन्सीज आहे तर समोरच्या ऍडव्हर्टाईजचं कशाला तुम्ही वेट करताय. या ज्या आलेल्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे याचे फॉर्म भरा याच्यासाठी प्रिपरेशन करा. ओके. जीव लावून जीव तोडून जे आहे रात्रंदिवस करा आणि या वॅकन्सीज मधून एक जागा मिळवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे. आता एसबीआय पीओच्या बाबतीत सांगायला चालत एसबीआय पीओची ऍड तुमच्या समोर आहे. 2056 वॅकन्सी तुमच्या समोर ऑलरेडी नोटिफिकेशन डिक्लेअर झालेलं आहे. याची लास्ट डे आहे 25 ऑक्टोबर 2021. आणि यासाठी एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो किंवा फायनल इयरचा विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतो. आता एज लिमिट जे आहे 21 ते 30 वर्ष जे जनरल कॅटेगरीचे आहे किंवा जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहे ते लोक 21 ते 30 आणि जे ओबीसी आहे एससी एसटी जे आहे त्यांना 3 आणि 5 वर्षाचं काय असतं रिलॅक्सेशन असतं. ओके. नंतर आयबीपीएस क्लर्कची एक बंपर वॅकन्सी आहे 7855 वॅकन्सी तुमच्या समोर नोटिफिकेशन आलेलं आहे आणि लास्ट डेट आहे 27 ऑक्टोबर 2021. यासाठी एनी ग्रॅज्युएट कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो आणि याचं एज लिमिट जे आहे ते आहे 20 to 28 जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. आणि जे काही समजा एससी एसटी किंवा ओबीसी आहे त्यांच्या एज रिलॅक्सेशन नुसार त्यांना 3 आणि 5 वर्ष जे आहे ते वाढून मिळतात. ओके. नंतर आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन जे आहे ते आजच आलं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जवळपास वॅकन्सीज आहे 4135 4135 वॅकन्सीज आणि याची लास्ट डेट जी आहे ती आहे 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी एनी ग्रॅज्युएट कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो आणि यासाठी एज लिमिट जे आहे जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष आणि जे ओबीसी कॅटेगरी आहे 33 वर्ष मॅक्झिमम आणि एससी एसटी साठी आहे मॅक्झिमम 35 वर्ष. तर यांची ऍडिशन केली तुम्ही टोटल 6 5 11 11 आणि 5 किती होतात 16. ओके. नंतर इकडे जे आहे 3 आणि 5 8 8 आणि 5 होतात 13 आणि ह्या आजचा घेतला तर 14 आणि हे होतात जवळपास 10 म्हणून 0 आणि हा पुढे घेतला आपण तर जवळपास टोटल 14,046 वॅकन्सी 14,046 वॅकन्सीचे नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या संधीचा लाभ घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका. या संधीचा लाभ घ्या
आणि जॉब मिळवा विद्यार्थी मित्रांनो बँकिंग सेक्टरमध्ये. सध्या वाहती गंगा आहे, वाहती गंगेत स्नान करून घ्या. पुढे वाहती गंगा पुढे अशीच चालू असेल आपल्याला सांगता येत नाही, त्याकरता समोर जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मी आयबीपीएस पीओच्या नोटिफिकेशन बद्दल डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे, जे नोटिफिकेशन आज आलेलं आहे त्याबद्दल. ओके, वॅकन्सी ज्या आहेत कोणत्या बँकेमध्ये जास्तीत जास्त आलेला आहे या वर्षी? युनियन बँक ऑफ इंडिया जी बँक आहे तिनं सर्वात जास्त वॅकन्सीज काढलेल्या आहे, 912. ओके, याच्यानंतर जर विचार केला आपण तर कॅनरा बँक जी आहे, कॅनरा बँकेने 650 वॅकन्सी काढल्या विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यानंतर विचार केला तर सीबीआय सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्या जवळपास 620 वॅकन्सी आहेत. नंतर याच्यानंतर विचार केला तर बँक ऑफ इंडिया यांच्या जवळपास 588 वॅकन्सी आहे. नंतर याच्यानंतर विचार केला आपण तर जवळपास पंजाब अँड सिंध बँक जी आहे हिच्या आहे 427 आणि इको बँक जी आहे हिच्या आहे 440 वॅकन्सीज. नंतर बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे, महाराष्ट्राची लीड बँक जी आहे तिच्या 400 वॅकन्सीज आहेत. नंतर इंडियन ओव्हरसीज बँक यांच्या आहे 98 वॅकन्सीज. आणि दोन बँक आहे इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक, या बँकेने अजून आयबीपीएस ला रिपोर्ट दिलेला नाही विद्यार्थी मित्रांनो, नॉन रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे. म्हणून 4135 च्या वॅकन्सी ज्या आहेत जवळपास 5,500 जाऊ शकतात. ओके, म्हणजे 1000 ते 1500 वॅकन्सी अजून सुद्धा वाढू शकतात. बँक ऑफ बडोदाने सुद्धा काय केलेलं आहे, 0 दिलेला आहे. जेव्हा ऍक्च्युअल अलॉटमेंट होईल तेव्हा वॅकन्सी ज्या आहेत त्या काय इन्क्रीज होऊ शकतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, जे ग्रॅज्युएट आहे किंवा जे इलिजिबल आहे फॉर्म भरण्यासाठी त्यांनी फॉर्म भरायचा आहे, परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे, मग विद्यार्थी मित्रांनो यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतंय? जे काही ग्रॅज्युएट समजा 10/11/2021 पर्यंत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार आहे, म्हणजे 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार आहे, 35% सहित पास झालेले तरी चालेल, किंवा 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन 6 वर्षात केलं तरी चालेल, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 8 वर्षात केलं तरी चालेल, किंवा वायसीएम मधून किंवा इग्नो मधून ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी सुद्धा चालेल. ओके, म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट इथे फॉर्म भरू शकतो. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीला शासनाची मान्यता असावी अशा युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता. म्हणजे 10/11/2021 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ओके, प्रत्येक कॅटेगरीसाठी सेम क्रायटेरिया आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. मग सर एज लिमिट काय लागतं? जे काही उमेदवार समजा, जे कॅन्डिडेट समजा, ओके, जनरल कॅटेगरी की ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 1/10/2021 पर्यंत, 1/10/2021 पर्यंत म्हणजे ज्यांचं वय मिनिमम 20 वर्ष कंप्लीट आहे आणि मॅक्झिमम 30 वर्ष कंप्लीट आहे. ओके, मिनिमम कमीत कमी तुम्हाला 20 वर्ष कंप्लीट पाहिजे फॉर्म भरण्यापेक्षा, फॉर्म भरण्यासाठी, आणि मॅक्झिमम 30 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. कोणासाठी? ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी. आणि जे ओबीसीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मॅक्झिमम 33 पेक्षा जास्त नाही पाहिजे आणि 20 पेक्षा कमी नाही पाहिजे. आणि जे एससी एसटीचे उमेदवार आहेत त्यांचं मॅक्झिमम 35 पेक्षा नाही पाहिजे आणि मिनिमम 20 पेक्षा कमी नाही पाहिजे. ओके, 1/10/2021 पर्यंत त्यांचं एजचा क्रायटेरिया जो आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक दिवस जरी मागे पुढे झाला तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग सर तुम्ही जागा सांगितल्या बँक वाईज, नंतर एज लिमिट सांगितलं, एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं, परंतु या परीक्षेची सिलेक्शन प्रोसेस कशी असते ती सुद्धा आम्हाला एक्सप्लेन करून द्या. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशी असते आयबीपीएस पीओ ची. आता जसं एसबीआय पीओचा जीडी असतो तसं इथे जीडी नसतो, ग्रुप डिस्कशन नसतं, इथे फक्त पर्सनल इंटरव्ह्यू असतो. बघा, ओके, आता क्लेरिकल लेवलला इंटरव्ह्यू नसतोच, फक्त ऑफिसर लेवलला इंटरव्ह्यू असतो किंवा जीडी असतो. ओके, मग आता इथे तुम्हाला 3 फेस मधून जायचे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये प्री एक्झाम असेल, नंतर मेन्स एक्झाम असेल आणि इंटरव्ह्यू असेल, या 3 फेस मधून तुम्हाला जायचंय. मग सर प्री एक्झाम किती मार्काची, मेन्स एक्झाम किती मार्काची आणि इंटरव्ह्यू किती मार्काचा असतो आणि याचा सिलेक्शन रेशो कसा डिसाईड केला जातो हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. राईट, मग प्री एक्झाम जे आहे ती 100 मार्काची असते. मग याच्यामध्ये 3 सब्जेक्ट कोणते असतात, त्या सब्जेक्टला वेटेज किती असतं हे सगळं मी सांगणार तुम्हाला. ओके, मग प्री जे आहे 100 मार्क्सची असेल आणि ती जी आहे ती क्वालिफाईंग नेचर असेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रीचे मार्क्स जे आहे ते मेन्स मध्ये कन्सिडर केले जाणार नाही किंवा मेन्स मध्ये कॅल्क्युलेट केले जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि मेन्स जी आहे ती आयबीपीएस पीओ ची, ओके, मेन्स जी आहे ही आहे तुमची 225 मार्क्सची. ओके, 225 मार्क्स म्हणजे याच्यामध्ये आपण डिस्ट्रिब्युटिव्हचे मार्क्स सुद्धा इन्क्लूड केलेले आहे 25 मार्क्स. ओके, ऍक्च्युअली तुमचं 190 150चा 155 क्वेश्चन असतील आणि 200 मार्क्स असतील. ओके, आणि
जे 25 मार्क्स मी ऍड केले याच्यामध्ये ते असतील तुमचे एसे रायटिंग, लेटर रायटिंग, डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे तो. ओके, मग यामध्ये 225 पैकी तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे मेनचं वेटेज जे आहे हे असणार आहे तुमचं 80%. किती असणार आहे? 80%. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इंटरव्ह्यू जो आहे तुमचा असणार आहे 100 मार्क्सचा. किती असणार आहे? 100 मार्क्स. मग याचं वेटेज जे आहे सर किती असणार? तर याचं वेटेज जे आहे ते असणार आहे 20%. ओके, 20%चं वेटेज जे आहे ते असणार आहे तुमचं इंटरव्ह्यू, आणि मेनचं वेटेज जे असणार आहे 80%. या दोन्हीचं अवरेज काढून 100 पैकी तुम्हाला मार्क्स डिक्लेअर केला जाईल, आणि नंतर कॅटेगरी वाईज जे आहे तुमचे मार्क्स नुसार तुम्हाला बँक जे आहे ते अलॉट केल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो, अशी प्रोसेस, सिलेक्शन प्रोसेस असेल. मग आजपासून, उद्यापासून फॉर्म ऍप्लिकेशन चालू होत आहेत. मग उद्यापासून जर आपण विचार केलाय समजा, तर जवळपास 6 महिन्यामध्ये तुम्हाला बँकेचा जॉब भेटतो. आयबीपीएस पीओचा असेल, एसबीआय पीओचा असेल किंवा आयबीपीएस क्लर्कचा असेल. एवढी ट्रान्सपरंट प्रोसेस जी आहे ती अजून मी कुठेच बघितलेली नाहीये. म्हणजे ज्या डेटला परीक्षा होणार त्याच डेटला होणार, ज्या डेटला रिझल्ट लावायचं सांगितलं त्या डेटला रिझल्ट लावणार, ज्या डेटला इंटरव्ह्यू व्हायचा त्याच डेटला इंटरव्ह्यू होईल. मागे मागे पुढे डिले होणार नाही. फक्त समजा कोरोना सारखा जर काळ आला तर त्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं. ओके, अनसर्टनिटी आहे. तर त्यामुळे एवढं ट्रान्सपरंट काम आयबीपीएसचं चालतं. त्यामुळे आयबीपीएस वर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, आणि खूप सारे विद्यार्थी आयबीपीएसच्या परीक्षा काय द्यायला लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके, मग सर ऍप्लिकेशन डेट जे आहे ते कधीपासून स्टार्ट होतात? मी तुम्हाला सांगितलंय की 20 ऑक्टोबर 2021. ओके, 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत, 21 पासून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. 10 नोव्हेंबर याची लास्ट डेट असेल. 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. वेबसाईट सांगत असतो. जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना माहिती नसतं, जे जुने विद्यार्थी असतात त्यांना माहिती असतं. ओके, तर www.ibps.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला अप्लाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता जे काही समजा प्री एक्झाम आहे, मेन मेन मी सांगेल तुम्हाला, जास्त काही सांगणार नाही. याच्यामध्ये जे की प्री एक्झाम आहे, समजा कॉल लेटर जे आहे ते प्री एक्झामचे ते येणार आहे तुमचे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये विद्यार्थी मित्रांनो. ओके, कॉल लेटर जे आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येणार आहे, आणि प्री एक्झाम जी आहे ती असणार आहे तुमची 4 डिसेंबर 2021 आणि 11 डिसेंबर 2021 ला. ही टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. जर समजा एखादी परिस्थिती, म्हणजे एखादी सिच्युएशन कोरोना सारखी आली महाराष्ट्रामध्ये, किंवा अचानक काही घडलंय, तर परीक्षा पुढे जाऊ शकते, मागे नाही येणार, पुढे जाऊ शकते. ठीक आहे, तर 4 डिसेंबर 2021 ला आणि 11 डिसेंबर 2021 ला तुमची प्री एक्झाम होणार विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रीचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये. डिसेंबर 2021 मध्ये किंवा जानेवारी 2022 मध्ये. ओके, आणि मेनचे कॉल लेटर जे आहे ते येणार आहे तुम्हाला डिसेंबर 2021 किंवा जानेवारी 2022 मध्ये, आणि मेन्स जी कंडक्ट केल्या जाणार आहे ती जानेवारी 2022 मध्ये. ओके, मग डेट त्यांनी फिक्स दिलेली नाहीये, टेंटेटिव्ह त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. आणि मेनचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये विद्यार्थी मित्रांनो. आणि इंटरव्ह्यू जे आहे ते इंटरव्ह्यूचे कॉल लेटर जे आहे ते येणार आहे फेब्रुवारी 2022 मध्ये, आणि इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे फेब्रुवारी मार्च 2022 मध्ये. इंटरव्ह्यू जे होणार आहे ते फेब्रुवारी मार्च 2022 मध्ये, आणि फायनल सिलेक्शन तुम्हाला समजणार आहे 1 एप्रिल 2022 ला की तुम्हाला कोणती बँक मिळाली, कोणत्या बँकेत तुमचं सिलेक्शन झालं हे तुम्हाला मिळणार आहे, समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो 1 एप्रिल 2022 ला. हे झालं शेड्यूल जे आहे ते आयबीपीएस तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे विद्यार्थी. आता सर तुम्ही सगळं सांगितलं, परंतु एक्झाम कशी असते त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. ओके, तर एक्झाम जी आहे आयबीपीएस पीओ ची असेल, एसबीआय क्लर्कची असेल, आयबीपीएस पीओ, एसबीआय पीओ ची असेल, आरबीआय असिस्टंटची असेल, एनआयसी असिस्टंटची असेल, एलआयसी असिस्टंटची असेल, या सर्वांची प्री एक्झाम जी आहे ती सेम असते विद्यार्थी मित्रांनो. मी नेहमी सांगत असतो वर्गामध्ये, क्लासमध्ये, की प्री एक्झाम जी आहे ऑलमोस्ट सेम असते. फक्त डिफिकल्टी लेवलचा जो आहे तो थोडाफार मागे पुढे होऊ शकते, परंतु सब्जेक्ट जे आहे तेच असतं, वेटेज जे आहे तेच असतं. म्हणजे इंग्लिश लँग्वेज जे आहे ते नंबर ऑफ क्वेश्चन 30, मार्क्स 30, आणि टाइम असतो 20 मिनिट. नंतर न्यूमेरिकली अबिलिटी म्हणजे अंकगणित, नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 35, टाइम दिलेला 20 मिनिट. नंतर रिजनिंग अबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी, नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 35, टाइम दिलेला 20 मिनिट. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 असतील, मार्क्स 100 असतील, आणि टोटल टाइम जो आहे तो असेल 1 आवर. हा झाला प्रीचा पॅटर्न. मग सर मेनचा पॅटर्न कसा असेल तो सुद्धा आम्हाला सांगा. मेनचा पॅटर्न हे 3 सब्जेक्ट पुन्हा तुम्हाला कंटिन्यू होणारच विद्यार्थी मित्रांनो, परंतु याच्यासोबत अजून 2 सब्जेक्ट ऍड होणार, कम्प्युटर अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस. ओके, मग यामध्ये रिजनिंग अबिलिटी आणि कम्प्युटर अवेअरनेस. आता रिसेंटली कम्प्युटर अवेअरनेस वर क्वेश्चन विचारला जात नाही कम्प्युटर ऍप्टिट्यूड.
हे रिझनिंगचेच क्वेश्चन असतात 45. मग 45 क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन 60, मार्क्स जे आहे ते 60 आणि टाइम दिलेला आहे 60 मिनिट. नंतर DI डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 60 आणि टाइम दिलेला आहे 45 मिनिट. नंतर इंग्लिश लँग्वेज नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 40 आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट्स. नंतर जनरल अवेअरनेस, यामध्ये बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, करंट अफेअर्स, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40, मार्क्स 40, टाइम दिलेला आहे 35 मिनिट्स. ओके. आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग जे आहे इंग्लिश लँग्वेजचं, यामध्ये 2 क्वेश्चन असेल, लेटर रायटिंग अँड एसे रायटिंग. ओके. यामध्ये तुम्हाला टाईप करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला पेपरवर राईट करायचं नाहीये, टाईप करायचंय, त्यामुळे टायपिंगची स्पीड वाढवा. ओके. यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 2 असणार, मार्क्स 25 आणि टाइम दिलेला आहे 30 मिनिट्स. ओके. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 157, म्हणजे टोटल 155 ऑब्जेक्टिव्ह आणि 2 क्वेश्चन जे आहे ते डिस्क्रिप्टिव्हचे असेल. ओके. आणि टोटल ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स असेल 200 आणि डिस्ट्रिब्युटिव्हचे मार्क असेल 25, टोटल 225 आणि टाइम असेल 3 hours 30 minutes, म्हणजे 3.5 तासामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. हा झाला मेनचा पॅटर्न. नंतर तर ऍप्लिकेशन फीस किती आहे? ऍप्लिकेशन फीस जी आहे ती असेल, जे जनरल कॅटेगरीचे आणि ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस ची कॅटेगरी जे आहेत उमेदवार, यांच्यासाठी 850 रुपये असेल विद्यार्थी मित्रांनो. आणि जे SC ST आणि PW आणि एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी असेल 175. ओके. ऍप्लिकेशन फीस जे आहे तुमच्या समोर आहे. नेक्स्ट, आता सर फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत असतो. का? कारण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मिस्टेक करू नये, त्यांच्या चुका होऊ नये आणि फीस वाया जाऊ नये त्यासाठी. ओके. जे काही कॅन्डिडेट समजा नवीन फॉर्म भरतात त्यांनी हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तुमचं, कधी पास झाला, किती पर्सेंटेज आहे, कोणत्या डेटला तुमचा रिझल्ट लागला, हे सगळ्या गोष्टी. नंतर डेट ऑफ बर्थ सगळ्यांना माहितीच असते, परंतु 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जी आहे तीच तुम्हाला इथे फिल करायची. नंतर ईमेल आयडी नसेल तर ईमेल आयडी क्रिएट करून घ्या आणि जो ईमेल आयडी तुम्ही टाकणार आहात तो परमनंट टाका. नंतर मोबाईल नंबर जो टाकणार आहात तो परमनंट टाका, कारण तुमचं कम्युनिकेशन जे आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आयडी प्रूफ जे टाकताय तुम्ही, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, तर जे टाकताय तुम्ही त्याची एक झेरॉक्स कॉपी आणि एक ओरिजिनल कार्ड तुम्हाला घेऊन जायचंय एक्झाम सेंटरवर. ओके. नंतर फोटोग्राफ जो आहे तो 20 KB ते 50 KB दरम्यान तुम्हाला ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अपलोड करायचा आहे फॉर्म भरत असताना. नंतर सिग्नेचर जे आहे 10 KB ते 20 KB दरम्यान ठेवायची आहे, स्कॅन करून अपलोड करायचं आहे तुम्हाला ब्लॅक पेन मध्ये. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते 20 KB ते 50 KB दरम्यान ठेवायचं आहे, ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन यूज करू शकता आणि ते अपलोड करायचे तुम्हाला फॉर्म भरत असताना. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे याचं पण तुम्हाला स्वतःच्या हँड रायटिंग मध्ये लिहायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय 50 KB ते 100 KB दरम्यान ठेवायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. या गोष्टी रिक्वायर्ड आहे फॉर्म भरत असताना, तुम्हाला गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग सर, हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे या नोटिफिकेशन मध्ये आम्हाला जवळपास 11 बँक दिसतात, नॅशनलाइज बँका. हे जे काही सांगतोय मी तुम्हाला सगळ्यात सरकारी बँकेबद्दल सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर मग यामध्ये कोणकोणते प्रिफरन्स अगोदर द्यायचे ते पण आम्हाला सांगून द्या. ओके. तर IBPS POचं बँक प्रिफरन्स लिस्ट 2021-22 साठी मी हे ब्रँड नुसार दिलेले आहे की या ज्या बँका आहेत, या वरच्या 4 बँका ज्या आहेत, किती काही झालं का भारतामध्ये, तर या 4 बँका असणार म्हणजे असणार. कोणत्या? बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. मी वॅकन्सी नुसार तुम्हाला प्रिफरन्स दिलेले नाहीये, हे ब्रँड नुसार प्रिफरन्स दिलेले आहे. आणि गव्हर्नमेंटच्या डिसिजन नुसार, की गव्हर्नमेंटचं सध्या डिसिजन चालू आहे की त्यांना बिग बँक ठेवायच्या आहेत 4 इंडियामध्ये SBI सोडून. मग त्यामध्ये कॅनरा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, युनियन बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल. मग प्रिफरन्स देताना पहिला बँक ऑफ बडोदा ठेवा, नंतर पंजाब नॅशनल बँक ठेवा, नंतर कॅनरा बँक ठेवा, नंतर युनियन बँक ठेवा, नंतर बँक ऑफ इंडिया, नंतर इंडियन बँक, नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. अशा पद्धतीने मी वॅकन्सी नुसार तुम्हाला प्रिफरन्स दिलेले नाहीये, हे तुम्हाला ब्रँड नुसार मी काय केलेलं आहे, प्रिफरन्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटी तुमची चॉईस, तुम्हाला ज्या पद्धतीने टाकायचं त्या पद्धतीने टाकू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करतोय फक्त की अशा पद्धतीने काय करा, प्रिफरन्स तुम्ही ठेवा. ठीक आहे. मग हँड रिटन डिक्लेरेशन कसं असेल? SBI PO आणि SBI क्लर्कचं वेगळं असतं. ओके. IBPS जेवढ्या की एक्झाम होतं त्यांचं हँड रिटन डिक्लेरेशन हेच असतं. तर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तुम्हाला समोर दिलेलं आहे. काय करायचं, आयच्या जागी स्वतःचं नाव तुम्हाला टाकायचंय, नेम ऑफ द कॅन्डिडेट, आणि इथे लिहून द्यायचं आहे, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट. जे काही इन्फॉर्मेशन मी फॉर्म भरताना भरतोय ती सगळी करेक्ट आहे, ट्रू आहे अँड व्हॅलिड आहे. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ऍज अँड वेन रिक्वायर्ड. जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी जे काही डॉक्युमेंट्स आहे जे टाकलेले ते तिथे मी काय करेल, तुम्हाला
प्रेझेंट करेल असं हे तुमच्याकडून हँड रिटन डिक्लेरेशन काय करतात, तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये लिहून घेतात आणि ते तुम्हाला फॉर्म भरता असताना अपलोड करायचे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. तर हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं, एसबीआय पीओ एसबीआय क्लर्कचं वेगळं असतं आणि आयबीपीएसच्या जेवढ्या काही एक्झाम असतात त्यांचं हे सेम असतं. ठीक आहे. मग एक्झाम सेंटर कोणकोणते असेल सर सांगा. मग यामध्ये अमरावती चंद्रपूर जे काही प्रीचे सेंटर आहे, अमरावती चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नांदेड नाशिक, आपलं नाशिक सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो प्री साठी. रत्नागिरी सोलापूर नागपूर औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई, आपल्याला बाकीच्या अशी काही नाही. नाशिक सेंटर आहे, नाशिक टाका प्री साठी. ओके. मेन साठी कोणते सेंटर आहे ते आपण बघू विद्यार्थी मित्रांनो. मेन साठी आहे नागपूर औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुणे. आपलं नाशिक मेन साठी नाहीये. त्याकरता आपल्याला जे जवळ पडेल ते टाका तुम्ही. मुंबई टाका किंवा औरंगाबाद टाका, हे दोन्ही आपल्याला जवळ पडतात आणि कन्व्हिनियंट सुद्धा आहे. ठीक आहे. हे झाले मेनचे एक्झाम सेंटर विद्यार्थी मित्रांनो. पण सर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो सॅलरीचा, की तुम्ही हे सगळं सांगितलं परंतु सॅलरी किती आहे ते सुद्धा आम्हाला एकदा एक्सप्लेन करा. आता ही सॅलरी जी आहे, ही सॅलरी आमचा जो काही एक ओल्ड स्टुडंट आहे, ओके, तिचं नाव तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी कॅनरा बँकेमध्ये ती सिलेक्शन झालं, तिची स्क्रीनशॉट दिली आहे सॅलरीची, तिने सेंड केली होती आम्हाला. तर तिच्या सॅलरीच्या स्लिपवर एवढी सॅलरी आलेली आहे 71,960. मागच्या वर्षी आयबीपीएस पीओ द्वारे ती कॅनरा बँकेमध्ये पीओ म्हणून सिलेक्ट झालेली आहे विद्यार्थिनी गायत्री कळंबे नावाची विद्यार्थी. ओके विद्यार्थिनी, तिची ग्रॉस सॅलरीचं तिने सॅलरी स्लिप जे आहे ते आम्हाला सेंड केले आणि तिची सॅलरीचं आम्ही काय केलेलं आहे, इथे ग्रॉस सॅलरी टाकलेली आहे 71,960 रुपीज पर इयर, पर मंथ. ओके. पर मंथ एवढी सॅलरी असते. तर मग इयरली लावून घ्या तुम्ही किती होतं, 12 × 7 = 84, जवळपास 8,40,000चं पॅकेज पीओ जे आहे तुम्हाला काय करताय देतंय नॅशनलाइज बँकेमध्ये. ठीक आहे. ही झाली सॅलरी. सॅलरी खूप चांगली विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे फॉर्म भरा. ठीक आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलंय ते एकदम व्हॅलिड सांगितलंय. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि जे काही तुमच्या मित्राचे टेलिग्रामचे ग्रुप असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्याच्यामध्ये शेअर करा आणि तुमचे जे काही सजेशन असतील, समजा की सर याच्यामध्ये काही चेंजेस करा काही बदल करा, तर ते कमेंट मध्ये आम्हाला कळवा. ओके. आता आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन आलेलं आहे, एसबीआय पीओचं नोटिफिकेशन आलेलं आहे, नंतर आयबीपीएस क्लर्कचं नोटिफिकेशन आहे. 14,046 वॅकन्सी ज्या आहे तुमच्या समोर आहे. त्यासाठी टार्गेट बॅच जी आहे ती आपली 12 ऑक्टोबर 2021 पासून आफ्टरनूनची बॅच जी आहे ती चालू झालेली आहे. ओके. आणि नवीन बॅच जी आहे मॉर्निंग बॅच आपण लॉन्च करतोय 15 नोव्हेंबर 2021 पासून. हिचा टाइम असेल सकाळी 7:30 ते 11:30 आणि जी आफ्टरनूनची चालू झालेली तिच्या सध्या डेमो लेक्चर चालू आहे. जे लोक इंटरेस्टेड असतील, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी डेमो लेक्चर करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास कंटिन्यू करा. ठीक आहे. थँक्यू.